की उद्धव ठाकरे फिरत नाहीत. उद्धव ठाकरे फिरायला लागलो ती काय होतंय हे गेले 2 दिवस महाराष्ट्र बघतोय. आणि उद्धव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही. पण उद्धव ठाकरे फिरायला लागलेला आहे. जे गद्दारांचं नेतृत्व करतायत त्यांना म्हणून आता तुमचं नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. काल यवतमाळ वाशिममध्ये होतो. बाहेर स्क्रीन दिसत नाही. खरं म्हणजे आज सकाळी पत्रकारांशी भेटलो आणि पत्रकारांनी मला विचारलं तुमच्या सभा जोरात चालल्यात. हे तो माईक बरोबर आहे रे. हा येतोय आवाज? आवाज येतोय ना बरोबर? तर पत्रकार मला म्हणाले तुमच्या सभा जोरात चालल्यात. म्हटलं या सभा नाहीच आहे, ही माझी कौटुंबिक बैठक आहे. सगळे माझे कुटुंबीय आहेत आणि त्यांना मी भेटण्यासाठी आलोय, त्यांना मी धीर द्यायला आलेलो आहे. आणि तुमच्या साक्षीने जसं कैलास तुम्ही सांगितलं तसं मी तुम्हाला तमाम धाराशिवकरांना आणि महाराष्ट्राला सांगतोय की यांनी किती गद्दार फोडू देत, पण तुमच्या उरावरती भगवा रोवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही. मला अभिमान वाटतोय कैलासचा, मला अभिमान वाटतोय प्रवीण स्वामींचा. तसे 3 खासदार माझ्यासोबत आलेलेच आहेत. एक संजय राऊत आहेत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि चौथा आपला कट्टर निष्ठावंत राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार. मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे अरविंद सावंतांचं कौतुकच म्हणा. केंद्रामध्ये मंत्री होते आणि भाजपने दगा दिला. त्यावेळेला मी अरविंदना फोन करून सांगितलं की अरविंद, भाजपने दगा दिलाय, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. अरविंदने एकही प्रश्न विचारला नाही, फक्त येस सर फोन ठेवला आणि जाऊन मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकून आले. दुसरे अनिल देसाई, त्यांच्याही समोर 2014ला मंत्रिपदाचं पान वाढलेलं होतं, पण त्याही वेळेला भाजपने दगाबाजी केली. समोर दिसत असलेलं मंत्रिपद नाकारून अनिल देसाई परत आले. संजय राऊतांच्या नादी कोण लागतच नाही, त्याच्यामुळे तो काय प्रश्नच नाही. पण कैलास जेव्हा 2022ला या गद्दार शिरोमणींनी पहिल्या प्रथम जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं, सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चालले होते गुजरातला त्यांच्या माहेरी, तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये. संधी साधली, कैलासनी गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलास आला कैलासलाच माहीत. मग तिकडनं त्यांना परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं. खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाथडून कैलास परत आलेला आहे.